नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे कुमठे नागाचे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. सालाबाद प्रमाणे या वर्षी एक महाराष्ट्रातलं जुनं पारंपरिक नामवंत मैदान म्हणजे या मैदानाची ओळख असं कुंभेश्वर देवाच्या निमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे 20 फेब्रुवारी रोजी. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ नागाचे कुमठेकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 20 फेब्रुवारी ओपन मैदानचं. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, यात्रेचं जुनं पारंपरिक मैदान आहे, काय सांगाल मैदान कसं होईल? आमच्या गावची श्री कुंभेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त जुने व पारंपरिक श्री कुंभेश्वर केसरी हे ओपनचं मैदान होणार आहे. हे बिना लाटी बिना काठी अजिबात वशिला बाजी काही चालणार, पावणार आवळा काही चालणार नाही. अजिबात पावणार आवळा संध्याकाळी घरी जेवायला. नक्कीच मैदान आपला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनुसार भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार. जसं आता तुम्ही सांगितलं यात्रेचं मैदान जुनं पारंपरिक, आपल्याला गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळी रितसरती जाणार का? आपल्याला किती कमी येऊ जास्त येऊ, वरचा 1 रुपया आहे तो सुद्धा मोजून घ्यायचा. नक्कीच मित्रांनो, यात्रेचे मैदान काय खेळायची आणि कुमठे गावचं म्हणाल नागाच्या कुमठ्याचं, तर जशी बंदीनंतर मैदान चालू आहे यात्रेचं प्रत्येक वर्षी, इथं कुठल्या प्रकारे पासलिटी नसते. जे रितसर निकाल आहेत तेच भेटतात. कुठल्या प्रकारे काटछाट होत नाही बक्षिसामध्ये किंवा पावती करा देणगी द्या असलं काय नसतं. एक रितसर पारदर्शक मैदान संपन्न होत असतं. आणि फाटी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रान सफाईचं आहे, कुठे अडचण नाही आजूबाजूला काय. दरवर्षी प्रत्येक वर्षी जी गावची फाटी आहे त्यांची तिथंच मैदान असतं. यावर्षी चांगलं नियोजन आणि सर्वात महत्वाचं यावर्षी बक्षिसाची रूपरेषा खूप चांगली केलेली आहे ग्रामस्थ यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळांनी. बक्षीस पण चांगले आहेत आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी 5,000 रुपये आहेत. त्याबद्दल काय सांगाल जरा? आम्ही कसं आहे, आमच्या गावामध्ये अजिबात कोणाच्याही देवस्थानच्या व गावच्या नाव कोणाची पाहुणे रावळ्याची गाडी पळवली जाणार नाही. बघा मित्रांनो, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बाबा गावच्या नावावर गाडी टाकणे किंवा आमचे आता समजा आमच्या ओळखीचे आहेत किंवा मित्र आहेत, मग आम्ही येणार म्हणणार अमोल पहलवानच्या नावावर आम्हाला गाडी टाकायची किंवा विकास फडतरेंच्या नाव. तसं नाही, इथं कुठल्या प्रकारे कोणाच्या नावावर गाडी पळणार नाही. कारण गावचं मैदान असल्यामुळं इथं ओळख वशिला पाहुणा रावळा काय तसलं चालेल का? अजिबात चालणार नाही. काय मित्रांनो, यात्रा म्हणली की गावचं एकोपा आणि गावचं नावासाठी मैदान असतं ना, की आता नागाचं कुमठं म्हणलं की इथं जुनी पारंपरिक म्हणजे परंपरा आहे गावाला. कुस्ती असू द्या किंवा बैलगाडी असू द्या, ह्या गावची परंपरा आहे. आणि कुंभेश्वर जागृत देवस्थान आहे, त्या देवस्थानाचं यात्रेनिमित्त मैदान असतं. जशी महाराष्ट्राला परंपरा आपल्या बैलगाडी शर्यतीची, तशी या गावचा इतिहास म्हणलं तर या गावातून नामांकित पैलवान या गावामध्ये झालेत. महाराष्ट्र केसरी असतील, मुंबई चॅम्पियन असतील. म्हणजे या गावाला आवड आहे परंपरेची आणि परंपरेचं असं पारंपरिक मैदान येत्या 20 तारखेला नागाच कुमठ्या ठिकाणी होणार आहे. तर माझी बैलगाडी मालकांनी तर आपण मोठ्या संख्येने उपस्थित या मैदानात शो वाढवा. आपली ऑनलाईन नोंद कधी बसणं चालू आहे? आजपासून. मित्रांनो, ओपन मैदान कुमठे नागाचे ऑनलाईन नोंद आपली चालू झाली आहे. तरी माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळांना सहकार्य करायचे. मित्रांनो, आपल्यासोबत फौजी आहेत. आता फौजींना बऱ्यापैकी मला वाटतं जे मैदानातले इथे येतात खेळायला ते ओळखत असतील, कारण दिवसभर पब्लिकला किंवा सगळ्यांना शिस्त लावण्याचं काम फौजी करत असतात. फौजी आहेत आपल्यासोबत. फौजी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदानाबद्दल पहिल्यांदा बैलगाडी मालकांना? मैदान हे रितसर आणि अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार होईल. तो ओळख वशिला काय पाहुणा? सर्वप्रथम तर दुसरी गोष्ट म्हणजे या मैदानामध्ये गावच्या नावावरती कोणतीही गाडी पळवली जाणार नाही. तिसरी गोष्ट, येणाऱ्या बैलगाडी मालकांसाठी पाण्याची वगैरे सर्व सुविधा इथं केली जाईल. आणि इथे कोणतीही गाडी कोणाचीही वशिल्यावरती पळवली जात नाही. नक्कीच. फाटीबद्दल काय सांगाल? पल्ला किती असेल आपला? फाटी हे आपल्या 950 ते 950च्या मध्ये आहे. बरं बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नोंदी संदर्भात? ऑनलाईन नोंद ही आजपासून आपली सुरू झालेली आहे. सर्व गाडी मालकांनी आपली गाडी नोंद करून आपण सहकार्य करावं. आणि ज्याप्रमाणे आपण सहकार्य करणार त्याच्यापेक्षा जास्ती प्रकारचं सहकार्य एक यात्रा कमिटी करेल. नक्कीच. फौजी, आपले लाईव्ह लॉट 19 तारखेला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत लाईव्ह लॉट हे संध्याकाळी 19 तारखेला संध्याकाळी 9 वाजता चालू होतील. आणि मित्रांनो बघा, आता ऑनलाईन नोंद चालू आहे. आपल्याला माहिती बऱ्यापैकी सगळीकडे आदल्या दिवशी लॉट निघतात. 19 तारखेला कुमठे मैदानाची लाईव्ह लॉट या ठिकाणी संध्याकाळी येणार. फक्त माझी बैलगाडी मालकांनी त्या लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. बक्षिसाची रूपरेषा काय सांगाल?
सर्वप्रथम प्रथम आमच्या म्हणजे कुंभेश्वर यात्रेनिमित्त जे मैदान आयोजित केलेलं आहे, प्रथम पारितोषिक आम्ही 1,11,000 ठेवलेलं आहे इथे. 2 नंबरचं पारितोषिक आपलं आहे ते 77,777 आहे. 3 नंबरचं आहे ते 66,666 आहे. 4 नंबरचं आपलं 55,555. 5 नंबरचं 44,444. 6 नंबर 33,333. 7वा क्रमांक 22,222. अशी 7 बक्षीस आहे. आणि दुसरं एक या वर्षीची आमची खासियत आहे की क्वार्टर फायनलच्या प्रत्येक क्रमांकाला आपण प्रत्येक विनरला आपण एक 5,000चं ऍडिशनल बक्षीस आपण या ठिकाणी दिलेलं आहे. नक्कीच मित्रांनो, बघा बैलगाडी मालक यात्रेचं मैदान आणि यात्रेचं मैदान म्हणलं की बक्षीस स्वरूप बघा 10,000चा फक्त डिफरन्स म्हणजे 10,000चा प्रत्येक बक्षामध्ये गॅप आहे. आणि महत्वाचं क्वार्टर फायनलला प्रत्येकी 5,000 आहेत. असं एक चांगलं नियोजन आहे. फायनल विजेते आणि क्वार्टर फायनलला मानाचे डाले असणार का? मानाच्या डाली सर्व क्रमांकांना दिले जाते. नक्कीच. बघा यात्रेचे मैदान का खेळावी याचं एक उदाहरण म्हणलं तर कुमटेकरांचं, कारण सुंदर असं बक्षीस रूपरेषा, क्वार्टर फायनल, मानाची डाली. आणि फाटीबद्दल काय सांगाल आता बैलगाडी मालकांना? आजूबाजूला काय नव्यानं कुठं विहीर आड काटा कुठं? अजिबात नाही. ह्या फाटीची खासियत अशी आहे की जेव्हापासून आम्ही मैदान इथं आयोजित करतोय तेव्हापासून आज तागात एक कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही बैलगाडी मालकाला किंवा बैलाला कधी इथं दुखापत झालेली नाही. आणि त्या उत्तम आपण नियोजन करतो दरवर्षी की मतलब त्याच्यानंतर जे समोरचं स्पेस आहे तो भरपूर ठेवलेला आहे. स्पेस नांगरट वगैरे करून ठेवलेला आहे. तर आपल्यासोबत अमोल पहिलवान आहेत. बाया काय सांगाल, तुम्ही आता पहिलवान आहे, ही परंपरा आहे म्हणजे कुस्ती आणि बैलगाडी शर्यत, तसं तुमचं परंपरेचं मैदान आहे यात्रेचं मैदान कसं होईल बैलगाडी मालकांना काय सांगाल? बैलगाडी मालकांना एकच सांगतो की आजपर्यंत आमच्या इथं बैलगाडी यात्रेनिमित्त आम्ही घेतोय. आमच्या कुंभेश्वर देवस्थान ही जागृत देवस्थान आहे. इथं आजपर्यंत जेवढी बैलगाडी म्हणजे बैल बाहेर ना आलीत, नाहीतर लोक बघाय आलीत, कोणालाही कधीही दुखापत वगैरे काही झालेली नाही. बैलांनाही झाली नाही, काय ना. आमची फाटी एकदम सुंदर आहे, व्यवस्थित आहे, सरळ आहे, अजिबात त्याला कुठं बात नाही, काय नाही. त्याच्यामुळं बैलांना पळायला काय अडचण नाही, पुढं पटांगण नाही, व्यवस्थित काय. आणि देवस्थानाचं आमचं जागृत देवस्थान असल्यामुळे देवस्थानाचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या इथं कोणतीही अडचण आजपर्यंत आलेली नाही. पहिलवान काय ओळख वशिला पाहुणरावळा अजिबात तसलं काही चालणार नाही. आणि तसं जर कुणाच्या निदर्शनास गाडी मालकाच्या आलं तर त्यांनी आम्हाला डायरेक्ट येऊन सांगावे असं असं इथं चाललंय, एका मिनिटात ती गाडी बाद करून बाहेर काढणार आहे. नक्कीच. अजिबात तसलं काय कुणाची ओळख वशिला पाहुणं रावळा अजिबात काही चालणार नाही. जे काय ते नियमानुसार नियमानुसार मैदान होणार. तो कुठलाही बैल मग गाडी मालक असू द्या, कुणाही अन्याय पार्सनिटी होणार नाही. नक्कीच. मित्रांनो बघा यात्रेचं मैदान आणि विशेष म्हणजे इथं गावात की मगाशी पण वारंवार का सांगतो मित्रांनो की ह्या गावाला परंपराच आहे, पहिलवान सुद्धा आहेत, म्हणजे कुस्तीची परंपरा तशी बैलगाडीची, त्यामुळे रितसर पारदर्शक मैदान आहे. तर माझी विनंती आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ओपन मैदानात शोभा करा. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात? आमच्या कुंभेश्वर यात्रेनिमित्त जे मैदान भरतं त्या मैदानात मालकांच्यासाठी महत्वाचं सांगणं की आमच्या इकडे वशिला वगैरे काही सुद्धा चालत नाही. गावातली जी गाडी आहे पळणारी, ज्यांची बैल आहेत तेच पळतात किंवा त्यांच्याच नाव पळणार. हा, त्यांच्याच नावा पळणार. आणि बाहेरच्या पाहुण्या रावळ्यांची, दोस्त मंडळींची, गावातल्या माणसाच्या कुठल्याही व्यक्तीच्या नावानं गाडी पळणार नाही. नक्कीच. मित्रांनो बघा यात्रेचं मैदान कुठल्याही प्रकारे गावच्या नाव गाडी पळणार, फक्त ज्यांची गावची बैल आहेत त्यांचीच बैल पळणार आहेत. तरी माझी सर्व बैलगाडी मालकांचा पुन्हा एकदा विनंती, ओपन मैदान कुमटे नागाचे या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. या मैदानाचे लाईव्ह लॉट 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती लाईव्ह सुरू होतील. पुन्हा एकदा विनंती, मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेच्या मैदानात शोभा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं कुंभेश्वर महाराज की जय.